कोणताही सण असो, मराठी माणसाच्या घरामध्ये पुरणपोळी बनवली नाही असं होऊच शकत नाही. आज आपण बघणार आहोत मस्तपैकी मऊ लुसलुशीत गुबगुबीत अगदी काठापर्यंत पुरणाने भरलेली पुरणाची पोळी कशी बनवायची ते. नमस्कार, टिटबिट डेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आपण वेळ वाया न घालवता मस्तपैकी लगेच पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम हरभऱ्याची डाळ इथे मी घेतली आहे. ही हरभऱ्याची डाळ व्यवस्थित चाळून निवडून घेतलेली आहे आणि प्रमाणाचं म्हणाल तर या वाटीच्या प्रमाणाने मी 3 वाट्या हरभऱ्याची डाळ इथे घेतली आहे. आता या डाळीला आपण स्वच्छ व्यवस्थित 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेऊया. तर डाळ धुवून घेतल्यानंतर आता मी हिला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. त्यासाठी मी त्याच पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर डाळ भिजायला ठेवून देणार आहे. तुम्हाला जर रात्रभर भिजवायची नसेल तर तुम्ही साधारण 2 ते 3 तास फक्त भिजवली तरी चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता की आपली हरभऱ्याची डाळ छान पाण्यामध्ये भिजली आहे. रात्रभर भिजवल्याचा फायदा हा होतो की डाळ खूप लवकर शिजते. आता यामध्ये घालूयात 1 चमचा हळद आणि मस्तपैकी कुकरमध्ये याला 7 ते 8 शिट्ट्या काढून घेऊयात. 7 ते 8 शिट्ट्या कुकरच्या झाल्या आहेत. हरभऱ्याची डाळ आपली मस्तपैकी शिजली आहे. तर आता डाळीतलं हे जे पाणी आहे ते आपण बाजूला काढून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये डाळ घालून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण या डाळीतलं जे पाणी आहे ते बाजूला खाली काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपली जी डाळ आहे ती खूपच छान पद्धतीने शिजली गेलेली आहे आणि डाळीतलं जे पाणी होतं ते इथे खाली आपण एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. या पाण्याची आपण कटाची आमटी वगैरे बनवू शकतो. तर आता आपण पुढची कृती बघूयात. तर ही जी डाळ आहे ती मी अशी एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. आता ही डाळ आपल्याला गुळासोबत शिजवायची आहे. तर ही डाळ मी अशी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे. पातेलं थोडं जाड बुडाचं असावं म्हणजे खाली डाळ लागणार नाही. त्यानंतर आता यामध्ये गूळ घालायचा आहे. तर 3 वाट्या डाळ होता म्हणून मी इथे 4 वाट्या गूळ घालणार आहे. मला पुरणाची पोळी थोडी जास्त गोडसरच आवडते त्यामुळे माझं गुळाचं प्रमाण थोडं जास्त असतं. त्याच वाटीने मी इथे 4 वाटी गूळ घातलेला आहे. आता याला छान आपण मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथे 3 वाटी डाळीला 3 वाटी गूळ असं प्रमाणही घेऊ शकता किंवा साखर आणि गूळ अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घेऊ शकता म्हणजे 1.5 वाटी साखर 1.5 वाटी गूळ. तर आपलं डाळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. आता यामध्ये मी घालणार आहे 4 चमचे साखर. साखर घातल्यामुळे काय होतं की गुळाबरोबर साखरेचा गोडवा जो असतो तो सुद्धा येतो आणि पुरण एक अगदी असं मऊ लुसलुशीत गोडसर खूप छान लागतं. त्यामुळे मी इथे 4 चमचे साखर घातला आहे आणि गॅसवर शिजायला हे पुरण ठेवून दिलेले आहे. डाळीमध्ये आपण जो गूळ घातला होता तो गूळ इथे पूर्णपणे विरघळला आहे. त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते थोडं असं पातळ झालं आहे. मिश्रणाला मधनं सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली पातेल्याला ते लागत नाही, करपत नाही. आता हे मिश्रण पातळ झालं आहे. हे पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. तर आपलं गूळ आणि डाळीचं जे मिश्रण आहे ते काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे घट्ट झालं आहे. गूळ विरघळल्यामुळे ते थोडंसं पातळ झालं होतं पण आता मस्तपैकी इथे ते घट्ट झालं आहे. डाळ गुळामध्ये छान अशी शिजली आहे. अगदी मस्त पुरण आपलं तयार झालं आहे. मस्तपैकी इथे डाळ गुळामध्ये छान शिजून निघाली आहे. आता काय करायचं तर हे जे डाळीचं मिश्रण आहे हे गरम असतानाच बारीक करून घ्यायचं. तर पुरण बारीक करण्यासाठी मी पुरण यंत्राचा इथे वापर करत आहे. त्यासाठी पुरण यंत्राच्या खाली एक पातेलं ठेवलं आहे म्हणजे बारीक केलेलं पुरण त्या पातेल्यात पडेल आणि थोडं थोडं असं डाळीचं मिश्रण पुरण यंत्रात काढून घ्यायचं आणि याला मस्त गोल गोल फिरवत छान बारीक करून घ्यायचं. जर तुमच्याकडे पुरण यंत्र नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक चाळणी घेऊ शकता, एकदम बारीक अशी चाळणी.
त्याच्या खाली पातेलं ठेवा आणि थोडंसं पुरण चाळणीवर काढून घ्या आणि ग्लासच्या साहाय्याने रगडून तुम्ही त्या डाळीला बारीक करून घेऊ शकता. पण त्या प्रोसेसमध्ये थोडा वेळही जास्त जातो. त्याऐवजी जर तुम्ही पुरण यंत्र वापरलं तर तुमचं पुरण खूप छान आणि लवकर बारीक होईल. तर सगळं पुरण मी असं छान यामध्ये बारीक करून घेत आहे. मस्तपैकी पुरण बारीक झालं आहे. मोजून मला 5 मिनटं लागली पुरण बारीक करायला. छान मऊ लुसलुशीत छान पुरण बारीक झालेलं आहे. पोळ्यासुद्धा त्यामुळे आपल्या आता मस्त होणार आहेत. तर आता आपण पोळीसाठी पीठ कसं मळायचं, कसं भिजवायचं ते पाहून घेऊयात. त्यासाठी इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलाय. मैद्याचा वापर मी थोडा कमी करते. पूर्ण मैद्याच्या अशा पोळ्या आमच्या घरात आवडत नाहीत, त्यामुळे मी गहू आणि मैदा मिश्रण असं केलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ. आणि आता काय करायचं, पिवळा रंग छान पोळीला येण्यासाठी अगदी थोडीशी ह्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर किंवा अर्धा चमचाभर हळद घालून घेऊयात. त्यामुळे काय होतं, पोळीला छान असा पिवळशार मस्त रंग येतो. आणि त्यानंतर अगदी 1 चमचा तेलाचं मोहन घालायचं, थंड तेलाचं, गरम तेलाचं नाही. आणि या पिठाला आपण आता छान मळून घ्यायचं. पोळीचं पीठ थोडं पातळच असावं. तर आता आपण छान असं पीठ या पोळ्यांचं मळून घेऊयात. तर मस्तपैकी पातळसर असं छान आपलं पोळ्यांचं पीठ इथे मळलं गेलेलं आहे. तर आता काय करायचं, थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि पुन्हा एकदा अगदी 1 मिनटं पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर आता या पिठाला आपण अर्धा तास भिजत ठेवायचं. तर त्यासाठी इथे मी या पिठावरती थोडंसं पाणी घालते आणि थोडंसं तेल घालते. तर तेल आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये साधारण 1 अर्धा तास आपण या कणकेला भिजत ठेवूया. यामुळे काय होतं, तर पोळ्या खूप छान पटकन लाटल्या जातात आणि पुरण जे असतं ते अगदी टोकापर्यंत व्यवस्थित छान पसरतं आणि पोळ्या खूप अप्रतिम होतात. तर याला आता आपण छान अर्धा तास असंच भिजत ठेवूयात. पोळीचं पीठ भिजतंय तोपर्यंत काय करायचं, तर पुरणाला रेडी करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 चमचे मस्तपैकी वेलची पूड घातली आहे आणि 2 चमचे जायफळाची पूड घातली आहे. खूप छान वास येतो. म्हणजे अर्थातच वेलची आणि जायफळाशिवाय पुरणपोळी तर होऊच शकत नाही. तर मस्तपैकी अशी वेलची पूड जायफळ घातली आहे आणि या पुरणाला आपण छान एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. साधारण अर्धा पाऊण तास कणिक आपली मस्त तेल पाण्याच्या मिश्रणात भिजली आहे. तुम्ही बघू शकता आधीपेक्षा जास्त मऊ झालंय पीठ. ह्याला पुन्हा एकदा 2 मिनटं आपण छान मळून घ्यायचं आणि त्यानंतर आपली कणिक पोळ्या बनवण्यासाठी तयार आहे. मस्तपैकी आपली कणिक आता तयार आहे. तर छोटासा असा एक गोळा घ्यायचा कणकेचा आणि याला तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं. तर तांदळाचं पीठ वापरायचं म्हणजे खाली चिटकत नाही कणिक आपली. आणि हिला छान असं थोडंसं लाटून घ्यायचं. तर थोडीशी कणिक लाटून झाल्यानंतर आता काय करायचं, तर अशी हातावरती ही कणिक घ्यायची बोलसारखी आणि यामध्ये असं भरपूर असं मस्तपैकी पुरण भरायचं. तसं छान पुरण, भरपूर असं मस्तपैकी पुरण यामध्ये आपण भरून घेऊयात. आता या कणकेला आपण असं व्यवस्थित बंद करून घेऊयात. खूप सारं पुरण घालायचं, छान याला असं बंद करायचं आणि एक्स्ट्रा भाग जो असतो वरचा तो तुम्ही काढून टाकू शकता. त्यानंतर पुन्हा एकदा याला आपण थोडंसं तांदळाच्या पिठात घोळवून घेऊयात आणि छान हलक्या हाताने लाटायचं. हलक्या हाताने लाटायचं. जोरात लाटलं तर काय होईल, आतमध्ये जे पुरणाचं सारण भरलंय ते बाहेर येऊ शकतं. छान आपण हलक्या हाताने ही पोळी लाटून घेऊया. शेवटपर्यंत अगदी छान आपलं पुरण इथे पसरलं जातंय. पुरणाची पोळी आपली लाटून तयार आहे. तिला भाजण्यासाठी इथे मी एका तव्यावर पहिले थोडंसं तेलाचे थेंब टाकून घेतले. त्यानंतर त्यावर पोळी टाकली आणि पोळीला वरच्या बाजूने अगदी हलक्या हाताने थोडंसं तेल लावलं. पोळी अशी थोडीशी फुगायला लागली की काय करायचं, पोळीला उलटण्याच्या साह्याने अगदी हळुवारपणे पालथी करून घ्यायची.
आणि मागच्या बाजूला सुद्धा तेल लावून पोळी छान भाजून घ्यायची. पोळी किती छान फुगायला लागली आहे बघा आपली पुरणाची. तर मागच्या बाजूने थोडीशी छान भाजली गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण या पोळीला पलटून घेऊया आणि आता या पोळीला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजू देऊया. ते बघा किती छान फुगतीये आपली पुरणाची पोळी. मस्त टम्म फुगलेली, काठोकाठ पुरणाने भरलेली लुसलुशीत अशी मस्त यम्मी यम्मी पुरणाची पोळी आपली तयार झाली आहे. आता या पोळीला आपण साईडला काढून घेऊयात. अशाच प्रकारे दुसरी सुद्धा पोळी मी लाटून घेतली होती. तिला सुद्धा छान आपण तेल लावून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कणिक मस्त मळली गेल्यामुळे काय झालंय, पोळ्या अशा मस्त टम्म लुसलुशीत छान फुगत आहेत. ऐक माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटलंय ना की काय सांगू. तर अशा प्रकारे आपली पुरणपोळी तयार आहे. पुरणपोळी ही भरपूर अशी तुपासोबत खायची. तर पोळी अशी उघडायची, मस्तपैकी त्याच्यामध्ये भरपूर असं तूप घालायचं आणि पोळीबरोबर बटाट्याची भाजी, कटाची आमटी, दूध. मला स्पेशली पुरणपोळी दुधासोबत खायला खूप आवडते. त्यानंतर असं मस्त ताट तयार करायचं. पहिले बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आणि मग मस्तपैकी पोटाला नैवेद्य दाखवायचा. आहा, अगदी आत्म्याला तृप्ती मिळते पुरणाची पोळी खाऊन. तर अशी छान मस्तपैकी टम्म फुगलेली लुसलुशीत मऊ गुबगुबीत पुरणाची पोळी आपली तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा. कशी वाटली रेसिपी ते मला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या मजा करा. थँक्स फॉर वॉचिंग.